श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एकादशीच्या दिवशी तांदूळ न खाण्यामागचे नेमके काय कारण असावे। एकादशीचा दिवस विष्णू पूजेसाठी सर्वोत्तम मानला जातो। या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंची पूजा केली जाते। या दिवशी तांदळाचा भात खाण्यास मनाई आहे। एकादशीच्या दिवशी भात खाल्ल्यास ते मांसाहाराच्या बरोबरीचे मानले जाते। पण एकादशीच्या दिवशी भात खाणे का टाळावे याचे कारण तुम्हाला माहीत आहे का? अनेक जण उपवास जमत नसेल तर काही गोष्टी वर्ज्य करून एकादशी करतात। त्यात प्रामुख्याने तांदूळ खाऊ नये असे सांगितले जाते। त्यामागे एक पौराणिक कथा सांगितली जाते, ती अशी आहे। पौराणिक कथेनुसार माता भगवतीच्या कोपापासून वाचण्यासाठी महर्षी मेधा यांनी आपल्या शरीराचा त्याग केला होता। त्यानंतर त्यांच्या शरीराचे काही भाग पृथ्वी मातेमध्ये विलीन झाले। त्या दिवशी एकादशी तिथी होती। असे म्हणतात की महर्षी मेधा यांचा जन्म पृथ्वीवर तांदूळ रूपात झाला होता, म्हणूनच तांदूळ हे सजीव मानले जातात। त्यामुळे एकादशीच्या दिवशी भात खाल्ला जात नाही। एकादशीच्या दिवशी भात खाणे म्हणजे महर्षी मेधा यांचे मांस आणि रक्तसेवन केल्यासारखे मानले जाते। एकादशीच्या दिवशी भात न खाण्यामागे शास्त्रीय कारणही आहे। असे मानले जाते की तांदळात पाण्याचे प्रमाण अधिक असते। चंद्राचा पाण्यावर अधिक प्रभाव असतो आणि चंद्र हा मनाचा अधिपती ग्रह आहे। भात खाल्ल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढते, त्यामुळे मन विचलित आणि अस्वस्थ होते। मन चंचल राहिल्याने उपवासाचे नियम पाळण्यात अडथळा येतो। यामुळेच एकादशीच्या दिवशी भातापासून बनवलेले पदार्थ खाणे टाळावे। एकादशी या तिथीला हिंदू धर्मशास्त्रात अतिशय महत्त्व आहे। हे व्रत केल्याने आत्मविश्वास वाढतो, पारमार्थिक ओढ लागते, संसार सुखाचा होतो, निरोगी काया, सुदृढ आरोग्य आणि धनसंपत्तीचा लाभ होतो। ईश्वरासमीप नेणारे हे व्रत अतिशय फलदायी आहे, म्हणून दर महिन्यात 2दा एकादशी येतात। त्याचे पालन करणाऱ्यांना भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो। एकादशी ही तिथी पौर्णिमेआधी 4 दिवस आणि अमावस्येआधी 4 दिवस येते। या दोन्ही दिवशी भरती ओहोटीच्या दृष्टीने भूगर्भात अनेक हालचाली घडत असतात। आपल्या शरीराचा 75% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे, त्यामुळे निसर्गातील घटनांचा मानवी शरीरावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो। म्हणून दोन्हीचा ताळमेळ सुयोग्य पद्धतीने साधायचा असेल तर त्यासाठी शरीराला निसर्गाशी जुळवून घेणे योग्य ठरते। यासाठीच आपल्या पूर्वजांनी एकादशीचा उपवास सांगितला आहे। आयुर्वेदात उपवासाच्या प्रक्रियेला लंघन असे म्हणतात। लंघन अर्थात अन्नवर्ज्य करणे। आपला देह हे एक यंत्र आहे। यंत्राला नियमित डागडुजी करावी लागते, अन्यथा ते कधीही बंद पडते। शरीररूपी यंत्राची डागडुजी म्हणजे नियमित आहार, व्यायाम आणि झोप। यंत्र सतत वापरात असेल तरीही ते काम करणे बंद करते, त्यामुळे त्याला सक्तीची विश्रांती द्यावी लागते। शरीराला सुद्धा लंघनाच्या रूपाने 1 दिवस सक्तीची विश्रांती आवश्यक आहे। आपण अन्न ग्रहण करतो, परंतु ते पचण्यासाठी पुरेसा अवधी देत नाहीत। एक अन्न पचत नाही तोवर दुसरे अन्न ग्रहण करतो। ही प्रक्रिया सतत सुरू राहिल्यामुळे शरीराची यंत्रणा बिघडते। यासाठी 15 दिवसांनी एकदा एकादशीचा उपवास करावा। उपवास शक्यतो काही न खाता करावा। गरज लागली तर फलाहार करावा। मात्र एकादशी आणि दुप्पट खाशी या उक्तीप्रमाणे फराळ केला जाणार असेल तर एकादशीचा उपवास न केलेला बरा। सरतेशेवटी एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे, ते म्हणजे ही पथ्ये आपल्या आरोग्यासाठी दिलेली आहेत। त्याचे पालन करायचे असेल तर ते शास्त्राला धरून केले तरच त्याचा उपयोग होईल, जेणेकरून स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साध्य होईल। तर कशी वाटली तुम्हाला आजची ही छोटीशी माहिती मला नक्की कमेंटद्वारे सांगा। अजूनही काही तुमचे प्रश्न असतील तर मला कमेंटद्वारे नक्की विचारू शकता। कमेंटमध्ये जय श्री हरी विष्णू लिहायला विसरू नका। चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।